गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर. उद्योजकतेची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये उद्योजकता विकास संस्था आपण पाहत आहोत. यामधील केंद्रीय स्वरूपाच्या ज्या विकास संस्था, उद्योजकता विकास संस्था होत्या, त्यांची माहिती आपण यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. आता या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील उद्योजकता विकास संस्था स्थानिक पातळीवर असतील किंवा राज्य पातळीवर असतील, या संस्थांची माहिती आपण इथं घेणार आहोत. त्यातली पहिली जी संस्था आहे ती म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद, MCED असं ज्याला म्हटलं जातं, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट औरंगाबाद. ही संस्था औरंगाबाद इथं 1988मध्ये स्थापन झाली. आता या ज्या संस्था आहेत त्यापैकी उद्योजकता विकास करण्याकरिता असणाऱ्या संस्था आपण बघतोय. या व्यतिरिक्त प्रत्यक्ष उद्योगाला चालना देणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्याला आपण MIDC सारखी संस्था असेल किंवा MSFC सारखी संस्था असेल, ती आपण नंतरच्या भागामध्ये घेणार आहोत. तर उद्योजक निर्माण कसे होतील, उद्योजकतेला चालना कशी मिळेल, हे पाहण्याकरिता महाराष्ट्र स्तरावर ज्या महत्त्वाच्या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यातलं एक म्हणजे MCED, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद. प्रामुख्याने याची स्थापना 1988मध्ये झाली. याचं मुख्य कार्यालय औरंगाबाद इथं आहे. आणखी विभागीय कार्यालय जी आहेत ती मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी त्याची विभागीय कार्यालये आहेत. आता या संस्थेमार्फत अनेक प्रकारचे उपक्रम इथं राबवले जातात. उद्योजकता वाढावी, उद्योजक नवीन निर्माण व्हावेत, समाजामध्ये उद्योजकता रुजावी, याकरिता या संस्थेमार्फत इथं कार्यक्रम आखले जातात. यातला जो पहिला कार्यक्रम असतो तो म्हणजे उद्योजकता विकास कार्यक्रम, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. या केंद्रामार्फत 4 ते 6 आठवड्यांचे उद्योजकता विकास कार्यक्रम वर्षभर आणखी सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित केले जातात. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योग संधी, बाजारपेठांची संधी, विविध संस्थांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, व्यवस्थापन व तांत्रिक कौशल्य, वीज पुरवठा कसा मिळवता येईल, यासंबंधीचं मार्गदर्शन केलं जातं. साधारणपणे 4 आठवड्यांचा ते 6 आठवड्यांचा म्हणजे 1 ते 1.5 महिन्याचा कार्यक्रम हा असतो. उद्योजक म्हणून करिअर घडवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरू शकतो. राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यामध्ये वर्षामध्ये किमान एक कार्यक्रम या संस्थेमार्फत, MCED मार्फत राबवला जातो. दुसरा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे स्वयंरोजगार उद्योजकता विकास कार्यक्रम, डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर सेल्फ डेव्हलपमेंट, DPSC असं ज्याला म्हटलं जातं आहे. या केंद्रामार्फत तरुण उद्योजकांना किंवा युवकांना आणि युवतींना स्वयंरोजगाराच्या विविध संधी कोणत्या आहेत याची माहिती इथं देण्यात येते. हा प्रशिक्षण कार्यक्रम साधारणपणे 2 आठवड्यांचा असतो. जिल्हा आणि तालुका पातळीवर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमामध्ये देखील व्यवसायाच्या नवीन संधी, बाजारपेठांची उपलब्धता, वित्तपुरवठा, तांत्रिक सल्ला देणं, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची माहिती देणं, याबद्दलचे सगळे कार्यक्रम इथं आखले जातात. याची माहिती इथं दिली जाते. त्यानंतर तिसरा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम, VTP ज्याला म्हटलं जातं आहे, व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम. बऱ्याचशा उद्योजकांना उद्योग सुरू करायचा असतो, परंतु विशिष्ट क्षेत्रामध्ये ना तांत्रिक ज्ञान नसतं. म्हणजे एखादा उद्योग सुरू करायचा आहे, उदाहरणार्थ डेअरी सुरू करायची आहे, तर डेअरी सुरू करायची असली, इच्छा असली, पैसा असला तरी देखील डेअरीमध्ये नेमकं काय करायला लागेल, कुठले उत्पादनं तयार करायला लागतील आणि ती कशी करता येतील, याचं काहीही प्रशिक्षण नसतं, काहीही माहिती नसते. तर अशा व्यक्तींना प्रशिक्षण देणं आवश्यक असतं आणि हे प्रशिक्षण देण्याचं काम या माध्यमातून इथं केलं जातं. बऱ्याचशा व्यवसायामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं, ऑन द जॉब ट्रेनिंग ज्याला म्हटलं जातं, त्या पद्धतीचं प्रशिक्षण इथे दिलं जातं. उदाहरणार्थ फोटोग्राफी असेल,
कॉम्प्युटर दुरुस्त असेल, यंत्रसामुग्री असेल, ब्युटी पार्लर असेल, अशा वेगवेगळ्या घटकांचं, वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण या कार्यक्रमांतर्गत दिलं जातं. त्याचप्रमाणे आणखी एक कार्यक्रम आखला जातो तो म्हणजे व्यवस्थापन विकास कार्यक्रम. व्यवस्थापन विकास कार्यक्रमामध्ये उद्योजकांना व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणं हे काम इथं केलं जातं. बऱ्याच वेळा उद्योग सुरू करतात, थोड्याफार प्रमाणात अडचणी येत असतात, त्यांच्या स्तरावर ते सोडवल्या जातात अडचणी. परंतु प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याला म्हणता येईल, व्यवस्थापन ज्याला म्हणता येईल, ते त्यांच्याकडं नसतं, त्यासंबंधीचं प्रशिक्षण नसतं. म्हणजेच तांत्रिक स्वरूपामध्ये ते अडचणी दूर करतात, परंतु त्याची सैद्धांतिक बैठक जी आवश्यक आहे ती सैद्धांतिक बैठक त्यांच्याकडे नसते. आपण जे आता अभ्यासक्रमामध्ये शिकतो आहे, उदाहरणार्थ जस्ट इन टाईम असेल किंवा क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स असतील, तर या कार्यक्रमांची माहिती त्या उद्योजकांना नसते. तर ही माहिती देण्याचं काम या ठिकाणी या केंद्रामार्फत केलं जातं. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, ISO, 6 सिग्मा, कायझेन यासारख्या संकल्पना ज्या आहेत, आधुनिक संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचं प्रकटीकरण, मांडणी या अशा कार्यक्रमामध्ये केली जाते. म्हणजेच उद्योजक हा छोटा उद्योजक न राहता त्याला व्यवस्थापनाच्या नवीन जाणीवा व्हाव्यात, व्यवस्थापनाच्या नवीन पद्धती त्याला माहिती व्हाव्यात, या दृष्टीनं व्यवस्थापन विकास कार्यक्रम, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित केले जातात. त्यानंतर आणखीन एक कार्यक्रम म्हणजे महिला उद्योजकता विकास कार्यक्रम, EDP फॉर वुमन, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम फॉर वुमन. आता आपण पाहतो आहे की उद्योजकतेमध्ये महिलांचं संख्या देखील वाढते आहे, महिलांचं प्रमाण देखील वाढत आहे. अनेक नवीन महिला सर्व क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत. त्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढावी, उद्योजकता रुजावी याकरिता वेगवेगळे कार्यक्रम इथं आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये छोटे छोटे उद्योग करणं, वेगळ्या उद्योगांचं त्यांना प्रशिक्षण देणं, घरगुती व ग्रामीण उद्योगाकडे आकर्षित करणं, उद्योगाची गोडी लावणं, हे कार्यक्रम या ठिकाणी या संस्थेमार्फत पार पाडले जातात. आणखीन एक कार्यक्रम असतो तो म्हणजे उद्योजकता प्रबोधन कार्यक्रम. यामध्ये उद्योजकांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रबोधन केलं जातं. उद्योजक स्वतःचा व्यवसाय करीत असले तरी देखील त्यांना मोठ्या उद्योगांची माहिती व्हावी, मोठे उद्योजक कसे वागतात, कसे काम करतात याची माहिती व्हावी, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या नामवंत व्यक्ती उद्योगाकडे कुठल्या दृष्टीनं पाहतात याची माहिती व्हावी, याकरिता असे प्रबोधन कार्यक्रम, याला ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणतो, असे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता हे जे कार्यक्रम असतात ते सध्याच्या उद्योजकांकरता असतात, म्हणजे नवीन उद्योजकांपेक्षा जे आता स्थिर झालेले आहेत, काही प्रमाणात स्थिर झालेले आहेत, ज्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, परंतु त्यांना जास्त ज्ञानाची आवश्यकता आहे, जास्त माहितीची आवश्यकता आहे, अशा उद्योजकांकरता हा कार्यक्रम इथं राबवला जातो. त्यामध्ये मोठ्या उद्योजकांची व्याख्यानं, गुंतवणूक सल्लागारांची व्याख्यानं, त्यानंतर त्यांना वेगळं प्रशिक्षण देणं, हे इथं केलं जातं. आणखीन एक कार्यक्रम असतो तो म्हणजे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण. जे प्रशिक्षक असतात, या MCEDनं जे प्रशिक्षक नेमलेले आहेत त्यांना देखील प्रशिक्षण द्यावं लागतं, ते देखील कार्यक्रम इथं हाती घेतले जातात. जे प्रशिक्षण जेव्हा देऊ शकतो त्याला ज्यावेळी चांगलं नॉलेज असेल, माहिती असेल, तर ही माहिती होण्याकरिता, नवीन ज्ञान मिळण्याकरिता या प्रशिक्षकांना देखील प्रशिक्षण इथं द्यावं लागतं. त्यानंतर आणखीन एक कार्यक्रम असतो तो म्हणजे प्रदर्शनं भरवणं. बऱ्याच वेळा महिला किंवा छोटे उद्योजक अनेक प्रकारची उत्पादनं तयार करत असतात, परंतु ती जनतेला माहिती व्हावी या दृष्टीनं प्रदर्शनांचं आयोजन करणं इथं गरजेचं असतं. त्यामध्ये त्यांनी केलेली उत्पादनं
संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये जाणं इथं गरजेचं असतं. आज आपण बघतोय महिला बचत गट अनेक कार्यक्रम इथे तयार करतात. तर या महिला बचत गटांनी केलेले उपक्रम किंवा केलेल्या वस्तू हे दुसऱ्यांना माहिती व्हावं या दृष्टीनं अशा प्रदर्शनांचं आयोजन या उद्योजकता विकास संस्थेअंतर्गत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राअंतर्गत केल्या जातात. म्हणजे एखादी दुसऱ्या जिल्ह्यातील महिला असेल ती देखील कोल्हापूरमध्ये येऊन इथं प्रदर्शनामध्ये वस्तू मांडू शकते. तर या महिलेचा प्रशिक्षणाचा खर्च, जाण्याचा खर्च, इथं राहण्याचा खर्च हा प्रामुख्यानं MCD मार्फत इथं दिला होतो. अशी अनेक कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात. आणखीन एक कार्यक्रम इथं महत्त्वाचा आहे तो म्हणजे युवक उद्योजकता परिचय कार्यक्रम EDP फॉर यूथ. उद्योजकतेची युवकांना ओळख व्हावी या दृष्टीनं वेगवेगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानं आयोजित करणं, उद्योजकांची माहिती देणं, हे कार्यक्रम या ठिकाणी या संस्थेमार्फत केले जातात. आता आपण दरवर्षी इथं कार्यक्रम घेतो, त्यामध्ये इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम असतो किंवा उद्योग कार्यक्रम असतो. विद्यापीठामार्फत देखील उद्योजकता विकास कार्यक्रम इथं प्रदर्शन इथं आयोजित केलं जातं. तर या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे MCD मार्फत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद यांच्यामार्फत इथं केलं जातं. थोडक्यात उद्योजकता वाढावी, उद्योजक निर्माण व्हावे या दृष्टीनं राज्यस्तरावर अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. त्यामध्ये ही संस्था महत्त्वाचं धोरण आखत असते. ही म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद. तर या संस्थेबरोबरच इतर जी 2 केंद्र आहेत, इतर ज्या 2 संस्था आहेत त्यांची माहिती आपण यापुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत.